एका सकाळी तुम्ही उठता, फोन चेक करता आणि अचानक तुमच्या महागड्या फोनच्या स्क्रीनवरती चमकणारी ग्रीन लाईन दिसते. काळजात धस होतं. पण हा प्रश्न असा आहे की ग्रीन लाईन किंवा ती व्हाईट लाईन येते कुठून? तुम्ही फोन काळजीपूर्वक वापरताय, तुमचा फोन कुठे पडलेला नाहीये, तरी सुद्धा हे का होतंय? आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमचे हजारो रुपये वाचवण्यासाठी तुम्ही काय करू शकता? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ग्रीन लाईनच्या दहशतीमागचं खरं सत्य उघड करणार आहोत. ग्रीन लाईन काय येते आणि ती येऊ नये म्हणून काय करायचं हे देखील पाहणार आहोत. नमस्कार, मी अमित गद्रे, न्यूज 18 मराठीच्या टेकचेक व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, सध्या सोशल मीडिया उघडला ना तर अनेक युजर्स ग्रीन लाईन किंवा व्हाईट लाईनच्या तक्रारी करतायत. डिस्प्लेवरची ती हिरवी पांढरी रेख ही केवळ लाईन नाहीये, तर तुमच्या खिशाला बसणारा हजारो रुपयांचा फटका आहे. अनेकांना असं वाटतं की फोन पडला म्हणून हे झालंय, पण आश्चर्य म्हणजे 90% लोकांच्या बाबतीत सॉफ्टवेअर अपडेट नंतर हे घडतंय. मग नेमकं कुठे चुकतंय? हार्डवेअर की सॉफ्टवेअर? म्हणजे सॉफ्टवेअर अपडेट देऊन मोबाईल कंपनी मुद्दाम करतायत का? आपण अपडेट करायचं नाही का? सांगतो. आजकाल बहुतेक प्रीमियम फोन्समध्ये ओलेड किंवा ॲमोलेड डिस्प्ले असतात आणि या डिस्प्लेमध्ये लाखो छोटे छोटे सब पिक्सेल्स असतात. जेव्हा या पिक्सेलना जाणारं व्होल्टेज अनियंत्रित होतं किंवा डिस्प्लेची फ्लेक्स केबल जी आहे ती खराब होते, त्यावेळेला ही लाईन तयार होते. पण मुद्दा असा आहे की अपडेट नंतरच हे का होतंय? तर जेव्हा तुम्ही फोन अपडेट करता तेव्हा प्रोसेसर एका वेळेला अनेक कामं करत असतो, बरीच कामं मल्टीटास्किंग करत असतो. त्यावेळेला फोन प्रचंड गरम होतो आणि ही जी हीट आहे ही जर बाहेर पडली नाही तर डिस्प्लेच्या कडेला असलेला जो नाजूक एक ग्लू असतो फोन पेस्ट करण्यासाठी लावलेला, तर त्या कनेक्शनला डॅमेज करतं आणि परिणाम तुमच्या स्क्रीनवरती कायमस्वरूपी ग्रीन लाईन. आता ही लाईन येऊ नये म्हणून काय करायचं? फोन गरम असेल तर कधीच अपडेट करू नका. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. चार्जिंगला लावून फोन तुम्ही अपडेट करण्याची चूक टाळली पाहिजे. अपडेट करताना फोनचं बॅक कव्हर जे आहे ते काढून ठेवलं पाहिजे, जेणेकरून उष्णता जी आहे ती बाहेर पडेल. सतत 100% ब्राईटनेसवरती फोन वापरणं टाळा ज्यावेळेला तुम्ही अपडेट करताय, त्याने सुद्धा हीट कमी होईल. अनेकांना असं वाटतं की स्क्रीन प्रेस केल्यानंतर ती लाईन निघून जाईल, पण त्यामुळे इंटरनल कनेक्शन जे आहे ते अधिक खराब होण्याची भीती असते. या लाईन ज्या आहेत त्या 2 किंवा 3 अशा वाढू शकतात. फोन खिशात ठेवताना किंवा वापरताना स्क्रीनवरती कोणत्याही प्रकारचं प्रेशर येणार नाही याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. आता समजा ही ग्रीन लाईन आलीच तर काय करायचं? सगळ्यात आधी कस्टमर केअरला मेल करा. शक्य असल्यास प्रत्यक्ष भेट द्या. सोशल मीडियावरती त्यांना टॅग करा तुमचा प्रॉब्लेम. कंपनी तुम्हाला मोफत रिपेअर करून देणार आहे का ही पॉलिसी तुम्ही चेक करा. अनेक ब्रँड्स विशिष्ट मॉडेलसाठी फ्री स्क्रीन रिप्लेसमेंट जाहीर करतात. जरी तुमचा फोन वॉरंटीमध्ये नसेल तरी सुद्धा काही ब्रँड्स ही समस्या मोफत दुरुस्त करून देतात. अधिकृत सर्व्हिस सेंटरला भेट देऊन तुमच्या मॉडेलसाठी अशी कोणती ऑफर आहे काय तुम्ही नक्की चेक करा. अनेक कंपनी ज्या आहेत त्या लाईफटाईम स्क्रीन वॉरंटी देत आहेत. त्यात काही अटी असतात. तुमचा फोन त्यात फिजिकल डॅमेज नसावा किंवा वॉटर डॅमेज नसावं. जर तुमच्या फोनवरती स्क्रॅच असेल तर तुम्हाला त्याची फी किंवा चार्जेस भरावे लागू शकतात. सर्व्हिस सेंटर तुम्हाला त्याचं बिल लावू शकते. तर मंडळी, हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्राला शेअर करा ज्याच्या फोनवरती ग्रीन लाईन आहे आणि तुमच्या ओळखीत कोणाच्या फोनवरती अशी लाईन आली आहे का? त्यांनी स्क्रीन रिप्लेसमेंट केलेली आहे का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा न्यूज 18 मराठी.